मंत्री धनंजय मुंडे यांच्या मागे लागलेली ग्रहणं काही केल्या सुटत नाहीयेत. आधी राजकीय सामाजिक विषयांमध्ये वाल्मिक कराड प्रकरणामुळे त्यांचं नाव चर्चेत आलं. त्यानंतर त्यांच्या पहिल्या पत्नी करुणा मुंडे यांच्याबरोबरची जी कोर्ट केस होती त्यामध्ये सुद्धा कुठेतरी कायद्याच्या कचाट्यात ते अडकले. त्यांना मोठी पोटगी द्यावी लागली असा निर्णय कोर्टाने दिला आणि त्यानंतर आता आधीच डोळ्यांच्या एका आजारामधून जात असताना पुन्हा आणखी एक आजाराने त्यांना ग्रासल्याचं त्यांनी स्वतः जाहीर केलं. काही वेळापूर्वीच त्यांनी पोस्ट करत आपल्याला बेल्स पाल्सी नावाचा एक जो आजार आहे तो झालाय असं सांगितलं. या आजारामुळे मी 2 मिनिटही सलग बोलू शकत नाहीये असं सुद्धा त्यांनी सांगितलं. त्यामुळे पुढचे सगळेच कार्यक्रम सुद्धा त्यांनी रद्द केले. त्यामुळे हा आजार नेमका काय आहे आणि हा किती क्रिटिकल आहे का, किंवा या सगळ्यामधून माणूस कधी रिकवर होऊ शकतो, हेच सगळं जाणून घेणार आहोत. माझ्याबरोबर न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर निखिल तलाठी सर आहेत. त्यांच्याकडून खरं तर या सगळ्याच आजाराविषयीची सगळी माहिती जाणून घेणार आहोत. सर, टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. आणि पहिलं तर हा आजार नेमका काय आहे अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये? नमस्ते. साध्या सोप्या भाषेत सांगायचं तर चेहऱ्याची जी नस असते या नसेचा हा पॅरालिसिस आहे. याच्यामध्ये चेहऱ्याचा एका बाजूचा वाकडेपणा होतो, ज्यामध्ये कपाळापासून तोंडापर्यंत हा वाकडेपणा दिसून येतो. यामुळे रुग्णास कपाळाला आठ्या न करता येणे, त्यानंतर डोळ्यांची उघडझाप करता न येणे, चेहरा वाकडा होणे, त्यामुळे बोलताना त्रास होणे इत्यादी गोष्टी होतात. तसे पाहता हा आजार आपण क्लिनिकली डायग्नोज करतो आणि याची प्रॉम्प्ट ट्रीटमेंट केली तर 90 ते 95% लोक हे काही काळानंतर पूर्ववत होतात, ज्याला साधारण 2 ते 6 आठवडे इतका कालावधी लागू शकतो. डॉक्टर, या आजाराचं मूळ लक्षणं काय, किंवा कधी आधीपासून काही लक्षणं दिसायला लागतात का? आणि काही ठराविक लोकांना हा आजार होतो की कुणालाही होऊ शकतो असं काही आहे? नाही, हा आजार शक्यतो कोणालाही होऊ शकतो. यामध्ये कुठलंही प्रेडिलेक्शन नाही आहे आणि कुठल्याही बाजूला होऊ शकतो. क्वचित काही जणांना 1-2 दिवस आधी कानामागे पेन होणं किंवा ऐकण्यात काही कमी जास्त होणं इत्यादी त्रास होऊ शकतात. परंतु युजली हा पटकन होणारा पॅरालिसिस, सकाळी उठून ब्रश करायला गेले आणि समजलं की आपल्याला पॅरालिसिस झालाय किंवा रात्री झोपेत झाला, अशा प्रकारच्या घटना जास्त घडतात. या आजारामध्ये रिकवर होण्याची शक्यता किती असते, किंवा मग इथून पुढची जी काही त्यांची ट्रीटमेंट असेल ती युजली कशी असू शकते आता? जसं मी आधी म्हटलं की रिकवर होण्याची शक्यता ह्याच्यामध्ये 90 ते 95% आहे. जे दुर्दैवाने 4-5% लोक रिकवर नाही होत, त्यांना खूप साऱ्या गोष्टी कराव्या लागतात. चेहऱ्याचे व्यायाम, क्वचित कधी कधी शस्त्रक्रिया करावी लागते, कधी कधी काही चेहऱ्याला इंजेक्शन्सही घ्यावी लागतात. या सगळ्यामध्ये आता त्यांची इथून पुढची ट्रीटमेंट नेमकी कशी असणार आहे, किंवा काही स्टेप्स असतात का यामध्ये ट्रीटमेंट? हां, यामध्ये त्यांना ट्रीटिंग डॉक्टर्स ट्रीटमेंट देतच असतील, ज्यामध्ये स्पेसिफिकली अँटीव्हायरल्स आणि स्टेरॉइड्सचा रोल आहे. सोबत काही विटॅमिन्सही आपण देतो. डॉक्टर, आपण जर पाहिलं तर या सगळ्यामध्ये धनंजय मुंडे यांना डोळ्यांची संदर्भात त्यांची एक सर्जरी आत्ताच झाली होती अगदी 10-15 दिवसांपूर्वी, आणि त्यानंतर हा आजार झाला. या दोन्हीचं काही कनेक्शन असू शकतं का? नाही, अशी मला शक्यता नाही वाटत आहे. या सगळ्यामध्ये कुठेतरी गैरसमज बरेच आहेत की पॅरालिसिस होतो का हा आजार झाल्यानंतर, किंवा पॅरालिसिस होण्याच्या पूर्वी अचानक हा आजार उद्भवू शकतो का, किंवा हा आजार झालाय म्हणजे पुढे जाऊन कधीतरी पॅरालिसिस होईल असंही काहींना वाटतं. तर असं काही होऊ शकतं? नाही, तसेही काही कनेक्शन नाही. हा आजार चेहऱ्यापुरताच मर्यादित असतो आणि त्याची ट्रीटमेंट ही इतर पॅरालिसिसच्या, म्हणजे जे आपण स्ट्रोक म्हणतो, त्याच्यापेक्षाही वेगळी ट्रीटमेंट असते. आणि जर याच्या काही स्टेजेस असतात का? जसं म्हणजे काही आजारांच्या स्टेजेस असतात, पहिल्या स्टेजला तो डायग्नोस झाला तर लवकर बरं होतं वगैरे, असं काही असतं या आजारामध्ये? बरोबर. ह्याला जसं आधी म्हटलं ना आपण, प्रॉम्प्ट ट्रीटमेंट जर लवकर चालू केली तर ऑलमोस्ट 95% पेशंट्स हे पूर्ववत होतात, ज्याला 2 ते 6 आठवड्याचा कालावधी लागतो. सोबत काही चेहऱ्याचे व्यायाम केल्यास रिकव्हरी अजून लवकर होऊ शकते. नक्कीच. म्हणजे जसं डॉक्टरांनी सांगितलं की 2 ते 6 आठवडे, अर्थात जवळपास 2 महिन्यांच्या कालावधीमध्ये हा आजार बरा होऊ शकतो. त्यामुळे ज्या पद्धतीने धनंजय मुंडे यांनी ट्विट केलं, ट्विटमधून त्यांनी असं सांगितलं की मी पुढचे सगळे कार्यक्रम रद्द करतोय.
त्यामुळे पुढच्या आपण अशी आत्ता तरी सुदैवाने अपेक्षा ठेवू शकतो की पुढच्या 1 ते दीड महिन्यांमध्ये त्यांच्यावरती या सगळ्या ट्रीटमेंट होतील आणि या सगळ्या ट्रीटमेंटमधून ते बरे सुद्धा होतील. हा आजार जीवघेणा नक्कीच नाहीये, त्यामुळे या आजाराची ट्रीटमेंट सहज शक्य सुद्धा आहे आणि लवकरात लवकर रिकवर होण्यासारखा आजार आहे. त्यामुळे या आजारामधून धनंजय मुंडे कधी बरे होतात हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे.